पिछले कुछ दिनों से जलगांव जिले के कांग्रेस के नेता माजी खासदार डॉक्टर विलास पाटिल साहब की लड़की डॉक्टर केतकी के बारे में प्रिंट मीडिया में, अखबारों में, सोशल मीडिया पर चर्चा चल रही है कि ये भाजपा में जाने वाली है। 22 जनवरी के बाद डॉक्टर केतकी पाटिल जी भाजपा में जाने वाली है और इन्हें रावेर लोकसभा का उम्मीदवार बनाया जा सकता है, ऐसी चर्चा चल रही है। इस बारे में इन्होंने पत्रकारों से क्या बातचीत की, हम आपको हमारे चैनल जनता की बात के जरिए बता रहे हैं। मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात आप सांगितलं गेलं की 22 जानेवारी नंतर केतकीताई ह्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहे आणि खासदारकीच्या भविष्यात उमेदवार तुम्ही असू शकाल का? पेपरमध्ये बातमी चालू आहे, आज आली आहे, 2-3 दिवस पूर्वी आली होती। खरं तर आपण कुठली बातमी आपल्या स्वतःहून दिली नाही आहे पेपरमध्ये, पण ते खरं मीडियालाच माहिती की कशा विषय चालू आहे। पण कदाचित असं असू शकतं की आतापर्यंत जे माझे कार्य चालू आहेत त्याच्यावरून असं देण्यात आलं आहे आणि जे पण निर्णय असेल ते जसं पण होईल, ज्या दिवशी पण होईल, पक्षाचा असो की कुठलाच असो, तो मी स्वतःहून तुम्हाला सगळ्यांना बोलावून सांगेल। म्हणजे अजून काही तुमची इच्छा आहे की अजून या गोष्टीला प्रश्नचिन्ह आहे? प्रश्नचिन्हाचा विषय नाही, अजून निर्णय कुठलाच झाला नाही आहे, पण जसा निर्णय होईल मी स्वतःहून तुम्हाला सांगेन। पण तुम्ही इच्छुक आहात का भाजपला? आपण जसं की सगळ्या कार्यकारिणीवरती सगळ्यांना माझे जे आतापर्यंत कार्य झाले त्याच्यावरून अंदाज लोकांनी असा घेतला आहेच, पण एक माझा आतापर्यंत न्यूट्रलच अप्रोच राहिलेला आहे। कुठल्याही पक्षाच्या बाबतीत असं एकमेव नाही। मी जेवढ्या भाजपाच्या लोकांना भेटले आहे तेवढ्याच काँग्रेसच्या पण लोकांना भेटले आहे, पण हा विषय थोडा वेगळा पडतो म्हणून तो जास्ती बोलला जातो। पण तरी काँग्रेसचा पण होईल तरी मी स्वतःहून तुम्हाला निर्णय। काँग्रेसची चर्चा कमी आहे पण भाजपची चर्चा जास्त आहे, ते भेटले म्हणून नाही। म्हणजे कसं माहितीये का कशी चर्चा जास्ती होत आहे कारण की पेपरमध्ये छापणारे पण आपणच आहात सगळे। यावेळी जे तुम्ही शिवाजी महाराजांवर जे कॅलेंडर काढलं होतं आणि त्याचं जे उद्घाटन आहे दिल्लीमध्ये विनय सहस्त्रबुद्धे जे तुमचे जवळचे काका आहेत त्यांच्या हातून केलेलं आहे, त्या काकांची काही त्या बाबतीत तुमचं बोलणं झालंय का? जे सगळ्यात पहिलं तर ती जी दिनदर्शिका आहे ती सगळी आपली एक हिंदवी स्वराज्याच्या निमित्ताने केलेली आहे, कारण की यावर्षी आता 350 वर्ष राज्याभिषेकाचे आपण साजरा करत आहोत, तर वर्षभर तो एक उत्सवच आहे म्हणायला काही हरकत नाही। आणि ह्याच उत्सवाची एक सुरुवात आपल्या मार्फत हो, जे आपल्या शाळेमध्ये एक छोटंसं पुस्तक असायचं शिवाजी महाराजांवरती, ते न देता लहान मुलांना रोजचे ते घटना समजो हेच त्याच्या मागचं उद्देश होतं। आणि श्री विनयजी सहस्त्रबुद्धेजी हे जे आहेत हे ICCRचे तिकडे हेड आहेत आणि त्यांचे म्हणजे त्यांचा वैयक्तिक आवड साहित्यामध्ये खूप जास्त असल्यामुळे एक ते अगदी योग्य वाटलं की त्यांच्या हस्ते झालं तर ह्याला व्यवस्थित म्हणजे ती जे आपण एवढी मेहनत घेतली ती त्याला समजलं जाईल व्यवस्थित म्हणून। तुमच्या आणखी कोणाकोणाशी भेट झालेली आहे भाजपच्या नेत्यांची? म्हणजे अजून तुमच्या समोर आहे, आपले फोटो सगळे व्हायरल होतात सोशल मीडियावरती आणि जे दिसतं ते तुम्हाला माहित आहे सगळं।